सध्या एका कझिन बरोबर गप्पा मारताना ना कामाचा विषय निघाला. आता माझा हा कझिन इंजिनिअरिंगमधला रँक होल्डर, MBA पण रेप्युटेड इन्स्टिट्यूटमधनं केलेलं, पण कामाचा विषय निघाला तेव्हा प्रचंड फ्रस्ट्रेशन त्याचं बाहेर आलं. अगं तुला काय सांगू, मी इतका हुशार आहे पण कामात मला स्वतःला अप्लायच करता येत नाही. कधी कामाची प्रोसेस कळत नाही, कधी कामाचा थ्रेड सुटून जातो, खूप रिवर्क होतं आणि कामाची क्वालिटी खराब होते. तुला सांगू, माझा एक कलीग आहे, फार हुशार नसेलही कदाचित, पण कामात इतका चोख आहे ना की यावेळेला त्याचं प्रमोशन झालं छानपैकी. आणि मला इतकं वाईट वाटलं, अगं मी माझ्या हुशारीचं काय करतोय. हा प्रॉब्लेम फक्त माझ्या कझिनचा नाही आहे बरं का. क्लायंट सध्या माझ्याकडे खूपदा अशा प्रकारच्या अडचणी घेऊन येतात. अहो डॉक्टर, काम आलं ना की त्याचं कॉम्प्रिहेन्शनच आधी नीट होत नाही. काय मेथड फॉलो करायची आहे, कुठे आपल्याला पोचायचं आहे, गोल काय आहे, बऱ्याचदा हे कळत नाही. प्रोसेस कळली तर मग स्टेप्स लक्षात राहत नाहीत. वारंवार कॉन्टेक्स्ट स्विच होतो, त्यामुळे सारखा स्टडी करत राहावा लागतो, रेफरन्सेस घ्यावे लागतात. लिंक जाणं आणि फ्लो जाणं हे तर इतकं कॉमन आहे की काय सांगू तुम्हाला. या सगळ्या गोष्टींमुळे शेवटी आपला परफॉर्मन्स सफर होतो. कामाच्या आउटपुटची क्वालिटी चांगली नसते, प्रोडक्टिव्हिटी ऑल टाईम लो असते, शेवटी टीमचं इम्प्रेशन खराब होणं, टीम लीड नाराज असणं, क्वार्टरली रिव्ह्यू, अप्रेझल चांगलं न होणं, असा करिअरवरती ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. या सगळ्याचं जर आपण वाय ॲनालिसिस केलं तर आपल्याला एक रूट कॉज दिसून येतं, आणि तो म्हणजे बऱ्याचदा हा प्रॉब्लेम पुअर फोकस किंवा पुअर अटेन्शन स्पॅनचा असतो. बेसिकली अटेन्शन स्पॅन म्हणजे काय, तर एखाद्या कामामध्ये 100% हजर असणं, म्हणजे मन स्थिर असणं, एकाग्र असणं आणि कुठल्याही कामात 100% अप्लाय करायला तयार असणं. या जर 3 गोष्टी एकत्र झाल्या तर मग आपलं कॉम्प्रिहेन्शन उत्तम असतं, मेमरी छान असते, आपला जो इंटेलिजन्स असतो किंवा टेक्निकल स्किल असतं ते आपल्याला 100% अप्लाय करता येतं. साहजिकच आपलं आउटपुट बेस्ट असतं आणि कामाची प्रोडक्टिव्हिटी हायेस्ट असते. आता प्रत्यक्ष काम करताना काय होतं ते बघूया. एखादं काम मी अटेम्प्ट करायला गेले आणि समजा त्या कामात अडचणी यायला लागल्या, माझी लिंक लागत नाही आहे, मला नीट कसं करायचं कळत नाही आहे आणि काम पटपट पुढे जात नाही आहे, तर मी डिस्करेज होते, नाउमेद होते, अस्वस्थ होते. आणि या अस्वस्थपणाला, या डिमोटिवेशनला काउंटर करायला मग माझं लक्ष फोनकडे जातं. साहजिकच मी फोन स्क्रोल करायला लागते, फनी रील्स मीम्समध्ये माझं मन रमतं आणि मला जो काही डोपामिन शॉट हवा असतो तो मला मिळून जातो. आता या सगळ्यामध्ये ऑलरेडी 20-25 मिनटं गेलेली असतात, मनाचा फोकस हललेला असतो, त्यामुळे कामाकडे पुन्हा येणं आणि पुन्हा कंटिन्युइटी एस्टॅब्लिश करणं आता मला आणखीनच कठीण वाटायला लागतं. थोडक्यात काम जमेन असं झालं की मला आता बोर व्हायला लागतं. एकदा का बोर व्हायला लागलं की मग मन आणखीन डिस्ट्रॅक्ट होतं. कोण काय बोलतंय, फोनवर नोटिफिकेशन येत आहे का, मला थोडीशी भूक लागली आहे का, ब्रेक घेऊया का, अशा असंख्य गोष्टी मनामध्ये यायला लागतात आणि थोडं बहुत जे काही सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन असतं आता ते पारच ढासळून जातं. आता ह्या सगळ्याच्या बॅकग्राऊंडला जर मी इमोशनली डिस्टर्ब्ड असले तर संपलंच. म्हणजे घरातल्यांची काहीतरी मायनर वाद चालू आहे, नवरा बायकोंच्या काहीतरी कुरबुरी चालू आहेत, मला मॅनेजरच्या कमेंट्स क्वार्टरली रिव्ह्यूमधल्या अजिबात आवडलेल्या नाही आहे, टीमशी माझी वर्किंग स्टाईल जमत नाही आहे, असे जर का इमोशनल प्रॉब्लेम्स माझे चालू असले तर बॅकग्राऊंडला रन होणाऱ्या प्रोग्रॅमसारखे ते माझ्या मेंदूला आणखीनच स्लो करतात. आता कामात फ्रस्ट्रेशन वाढलं तर निदान मला वीकेंड तरी एक्साइटिंग हवा असतो, त्याच्यामुळे वीकेंडला एखादी मूवी, पार्टी, ड्रिंक्स किंवा स्मोकिंग किंवा जागरणं, बिंज वॉचिंग तरी. आता हे सगळं जर का मी केलेलं असलं तर माझा ओव्हर स्टिम्युलेटेड ब्रेन सोमवारी पूर्ण थकलेला असतो आणि या थकलेल्या ब्रेनला आता माझ्या कामाचं टेन्शन तर अजिबातच सहन होत नाही. झालं म्हणजे आणखीन एक दिवस वाया जातो. आता मनाची स्थिरता, फोकस किंवा अटेन्शन स्पॅन वाढवण्यासाठी मग करायचं काय, तर ऑब्व्हियसच आहे की ब्रेनची जी ओव्हर एक्साइटमेंट आहे किंवा डिस्ट्रॅक्टेबिलिटी आहे ती आपल्याला काही अंशी कमी केली पाहिजे आणि मनाची स्थिरता बऱ्याच अंशी वाढवली पाहिजे. तर रिसर्च म्हणतं की ब्रेनची डिस्ट्रॅक्टेबिलिटी वाढवण्यासाठी वाढलेला आपला स्क्रीन टाईम हे एकमेव टॉपमोस्ट कारण आहे. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे खरं तर की आपली बदललेली जीवनशैली, आपली बदललेली स्लीप सायकल, ते आपल्या बदललेल्या खाण्यापिण्याच्या हॅबिट्स, हे सगळंच यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. पण आपल्याला कुणालाही यातलं काहीही बदलायची इच्छा नाही.
मग काय करायचं? तर आपल्याला काहीतरी गोल्डन मीन शोधून काढला पाहिजे. आता कामाचा फोकस वाढवण्यासाठी मनाची स्थिरता वाढवायला हवी. त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कागद पेन्सिल घेऊन बसा. आपल्याला मोबाईल आणि लॅपटॉपची इतकी सवय झाली आहे, आपल्या सगळ्या गोष्टी वैचारिक लेवलवरती घडतात. तसं करू नका. कागद पेन्सिल घ्या आणि तुमच्या कामाची प्रोसेस लिहून काढा, अगदी स्टेप वाईज. याच्यासाठी काय गोष्टी लागणार आहेत, काय इंटरमिजिएट स्टेप्स आहेत, कॉन्टेक्स्ट कुठला वापरायचा, स्टार्टिंग पॉईंट कुठला, एंडिंग पॉईंट किंवा गोल कुठला, सगळं लिहून काढा. काही लोक जे व्हिज्युअल असतात त्यांना फ्लोचार्ट्स केले की खूप छान समजतं. काही लोकांचा ऑडिटरी फोकस चांगला असतो, म्हणजे हेच काम कुणाला तरी एक्सप्लेन केलं किंवा स्वतःशी बोलून ठरवलं तर त्यांना ते जास्त समजतं, जास्त क्लॅरिटी येते. सो जे काही करून तुम्हाला छान क्लॅरिटी येईल ते करा आणि कामाच्या स्टेप्स डिफाईन करा. छोटे गोल ठरवा, म्हणजे पुढच्या 1 तासात मी 1, 2, 3 या स्टेप्स करणार आहे. ते गोल कंप्लीट करा आणि स्वतःला पॉझिटिव्ह फीडबॅक द्या. म्हणजे तुम्हाला जो डोपामिन शॉट हवा आहे तो मोबाईलमधनं मिळण्याच्या ऐवजी कामामधनं मिळायला लागेल. आता डिस्ट्रॅक्टेबिलिटी कमी करण्यासाठी आपल्याला फोनचा वापरही कमी करायला लागेल. फोनच्या कमी वापराने आपल्या मेंदूलाही विश्रांती मिळणार आहे. त्यामुळे मी तर असं म्हणेन की फोन वापरायचे ऑफिशियल ब्रेक्स ठरवा. बाकीच्या वेळात फोनची नोटिफिकेशन्स ऑफ करा आणि फोन बाजूला ठेवून द्या. जेव्हा तुमचा ऑफिशियल ब्रेक होईल तेव्हाच फोन उचलायचा. तोपर्यंत अगदी बोर झालं तरी फोनला हात लावायचा नाही. थोडक्यात कंटाळा आला तरी तसंच परसिस्ट करण्याची सवय आपल्याला लावून घ्यायची. आता जेव्हा तुम्ही फोन उचलता तेव्हा सोशल मीडियाच्या ॲप्सना टायमर लावा, म्हणजे तुमचा त्याच्यात किती वेळ जातोय हे तुम्हाला कळेल. थोडक्यात स्क्रीन टाईममुळे जी डिस्ट्रॅक्टेबिलिटी तयार होतीये त्यावर आपला कंट्रोल येईल. आपल्याला झोपेचं शेड्यूलही रेग्युलराईज करणं फार महत्त्वाचं आहे. कारण बायोलॉजिकल क्लॉकप्रमाणे तुम्ही जर साधारणतः 11:30 ते 12 पासनं 7 ते 7:30 पर्यंत झोपलात तरच मेंदूमध्ये चांगली केमिकल्स स्त्रवणार आहेत आणि तरच मेंदूला विश्रांती मिळणार आहे. त्यामुळे वीकडेला स्लीप शेड्यूल रेग्युलर ठेवलं तर वीकेंडला थोडीशी मजा करता येईल. आता मेंदूला शांतपणे विश्रांती देणारं आणखीन माइंड ब्लोईंग टेक्निक म्हणजे एक्सरसाइज करणं. एक्सरसाइजमध्ये आपला सगळा ब्लड फ्लो जो आहे तो बॉडीकडे डायरेक्ट झाल्यामुळे आपोआपच मेंदूला विश्रांती मिळते. तसंच मेडिटेशन आहे, प्राणायाम, योगा या सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत यांनी ब्रेनला एक शांत करण्याचा इफेक्ट येतो. हॉबीजसुद्धा आपल्यासाठी असंच उत्तम काम करतात. पुस्तक वाचणं असो, गार्डनिंग असो, कुकिंग, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, गाणं म्हणणं या सगळ्या गोष्टींमध्ये मेंदूला भरपूर विश्रांती मिळते आणि मेंदू रिफ्रेश होतो. थोडक्यात हिलिंग बडीज, मी तुम्हाला सोशल संन्यास घ्या, फोन बाजूला ठेवा आणि संत बना असा सल्ला काही देणार नाही आहे. तो प्रॅक्टिकल नाही आहे आणि असा सल्ला दिला तर मोबाईल बंद करण्याऐवजी तुम्ही कदाचित माझा व्हिडिओज बंद कराल. पण जर का तुमच्या हुशारीला वर्ल्डली रेकग्निशन हवं असेल, तुम्हाला तुमची प्रॉडक्टिव्हिटी, तुमचं आउटपुट सुधारायचं असेल आणि पर्यायाने सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय करायला तयार आहात याचा जरूर विचार करा आणि ते अगदी आजपासून अप्लाय करायला सुरुवात करा.